सुरू आहे, त्यावेळेस सुरू आहे. आमच्या शहरामध्ये त्यांचं राग सुरू आहे. आज काहीतरी 300 दिवस त्यांचा सुरू आहे. तर या कार्यक्रमाचा लक्ष देण्यात आला. थोडीशी ताकद वाढवा. जेव्हा आमचे सर्व शिक्षू बुद्धगयामध्ये लेफ्ट राईट करत बुद्ध वंदना म्हणतात. साधू साधू. श्रद्धेय पूज्यवंता समर मंडळजी महाफेर. एक पर्स हरवलेली आहे, ज्याला कुणाला सापडले असेल ते आणून द्या. आणि यावर एक चष्मा सापडलेला आहे, ब्ल्यू कलर आहे, ज्यांचा कुणाचा असेल ते येऊन घेऊन जा. हॅलो चेक. हॅलो दिवा तपती आदित्यो रत्तिंगा भाति चंदिमा सन्नधो खत्तयो तपती झाई तपति ब्राह्मणो अथ सर्वमहोरतिं बुद्धो तपति तेजसा अपमादो अमतं पदं पमादो मच्चुनो पदं अपमत्ता नमीयन्ति ये पमता यथा मता. दिवस असल्यावर सूर्य आपल्याला चमकताना दिसतो, परंतु तो रात्रीला चमकत नाही. त्याचबरोबर रात्र झाल्यानंतर चंद्रमा चमकताना दिसतो, तेजस्वी असतो, परंतु तो दिवसा चमकत नाही. कोणी राजा रणभूमीवर जेव्हा सुसज्ज असतो तेव्हा तो तेजस्वी असतो, चमकत असतो. अन्य वेळेस तो पण सामान्य माणूस असतो. जेव्हा भिक्षू आपल्या ध्यानाच्या तेजाने परिपूर्ण असतो तेव्हा तो तेजस्वी असतो, परंतु बुद्ध स्वतःच्या तेजाने अहोरात्र चमकत असतात. ज्यांचा प्रकाश कधीही कमी होत नाही, ज्यांचा प्रकाश, ज्यांच्या ज्ञानाचा प्रकाश, ज्या प्रकाशामध्ये 2600 वर्षानंतर सुद्धा आज आपण इथे तथागताच्या प्रकाशामध्ये एवढ्या मोठ्या भव्य कार्यक्रमाला बघतो आहोत. हा कार्यक्रम सुद्धा ज्या प्रकाशात, ज्या ज्ञानामध्ये संपन्न होत आहे, तो प्रकाश सुद्धा तथागत बुद्धांचा प्रकाश आहे. 2500 वर्षानंतरही या वेळेत
6व्या संगीतीनंतर 6व्या संगीतीच्या अगोदर जगामध्ये एक परीक्षा ठेवण्यात आली की जो व्यक्ती, जो भिक्षू संपूर्ण त्रिपिटक पाठ करून देईल त्याची पूर्ण लिखित परीक्षा घेतली जाते. त्याला म्हणतात धम्मभंडारिका. धम्मभंडारिका भिक्षू. जो भिक्षू संपूर्ण त्रिपिटक पाठ करतोय, पाठ केल्यानंतर तो पूर्ण न पाहता लिहून देतो संपूर्ण त्रिपिटक. संपूर्ण त्रिपिटक लिहून दिल्यानंतर त्याला त्रिपिटकाधर भिक्षू म्हणून उपाधी दिली जात असते. त्यानंतर तो संपूर्ण त्रिपिटकावर असलेल्या अठ्ठकथा, टीका, अनुटीका काही वर्षांनी दुसरी परीक्षा देतो त्रिपिटका कोविदा म्हणून. आणि त्या परीक्षेमध्ये टीका, अनुटीका संपूर्ण न पाहता लिहून देतो मोठ्या भिक्खू संघाला. आणि त्यानंतर 5 वर्षानंतर त्याला त्रिपिटका कोविदा झाल्यानंतर 5 वर्षानंतर तसंच त्याला थांबविलं जात असते. आणि 5 वर्षानंतर तो भुलला का, जर तो विसरला असेल त्याने लिहून दिलेलं ते पुन्हा चेक करण्यात येते 5 वर्षानंतर. जर तो विसरभोळा असेल तर 5 वर्षानंतर पाठ केलेलं त्रिपिटक, टीका, अनुटीका विसरेल. आणि म्हणून 5 वर्षानंतर पुन्हा त्या भिक्षूची एक परीक्षा होते. त्रिपिटकाला पुन्हा लिहून द्यावं लागत असते. टीका, अनुटीका, अठ्ठकथा पुन्हा लिहून द्यावं लागत असते. आणि जर 5 वर्षानंतरही त्याने जसंच्या तसं लिहून दिलं, त्यानंतर धम्मभंडारिका ही पदवी त्या भिक्खूला बहाल केल्या जात असते. तर अशा परीक्षा आतापर्यंत फक्त 77 वेळा झाल्या. 77 वेळा परीक्षा झाल्यानंतर यावर्षी 17व्या क्रमांकाचे भिक्षू त्याच्यामध्ये पास झाले. 17 भिक्षू आतापर्यंत पास झाले. त्रिपिटका धम्मभंडारिका. आणि 17व्या भिक्षूचं नाव आहे सेथा लिंकारा. बर्माचे भिक्खू आहे. ही गोष्ट मी तुम्हा सर्वांना सांगण्यामागील कारण हे आहे फक्त, अहो एक पुस्तक पाठ करणे संपूर्ण जीवन जरी दिले तर पाठ होणार नाही जसे तसं. आणि त्रिपिटक म्हणजे काय, एक ग्रंथ नव्हे, त्याच्या टीका, अनुटीका, अठ्ठकथा 2-4-10 ग्रंथ नव्हे, जवळपास 240च्या जवळपास. आणि भविष्यामध्ये तथागत बुद्धांचाही, बुद्धांच्या काळामध्ये विरोध करणारा समाज होता. आजच्याही काळामध्ये भिक्षू संघाचा विरोध करणारा खूप छोटा मोठा काही लोक असतात. परंतु बुद्धांच्या काळामध्ये जो बुद्धांचा विरोध करणारा समाज होता त्याचं नाव आज घेतलं जात नाही. त्याचं अस्तित्व, त्याचा इतिहास आज उरलेला नाही. त्या इतिहासाला, त्या लोकांना कोणी स्वीकार करत नाही. आणि म्हणून आजच्या वर्तमान काळामध्ये सुद्धा जे उपासक उपासिका भिक्खू संघांना विरोध करतात किंवा काही ठिकाणी कार्य करण्यास थोडा मजा होतो, तकलीफ होते, जेव्हा हा काळ संपल्यानंतर भविष्य काळामध्ये इतिहास लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या लोकांपेक्षा जे लोक आज भिक्खू संघाच्या सोबतीला आहे त्यांचा इतिहास निश्चितपणे समाज जिवंत ठेवेल. आणि खऱ्या अर्थाने भिक्खू संघाच्या प्रति श्रद्धाही उत्पन्न असेल आपल्या चेतनेमध्ये तर बुद्धांनी म्हटलेलं आहे महान धन आहे, महान पुण्य आहे. ही श्रद्धा धारण करून जेव्हा आपण जीवन जगतोय, बुद्धांच्या भिक्षूंच्या प्रती, धम्माच्या प्रती, बुद्धांच्या प्रती श्रद्धा धारण करून जेव्हा आपण जीवन जगतोय आणि जेव्हा शेवटचा आपण ही या श्रद्धा धारण करून जेव्हा शेवटचा श्वास सोडणार
तेव्हा तुम्हाला सांगतो त्या श्रद्धा बलाने आपण या जगातून जो निरोप घेणार तो सुद्धा सुगतीचा एक मार्ग आहे. श्रद्धा तुम्हाला सुगती दिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून श्रद्धेचं महत्व दत्त शासनामध्ये खूप मोठं आहे. भिक्खू संघाच्या प्रती एखाद्या व्यक्तीनेही थोडीशीही अश्रद्धा पसरवण्याचा जर प्रयत्न केला समाजामध्ये हे सर्वात मोठं पाप आहे. कारण ज्या लोकांची अश्रद्धा कमी होतील त्या लोकांना दुःखातून मुक्तीच्या मार्गामध्ये बाधा उत्पन्न होईल. ते लोक दुःखातून मुक्तीच्या मार्गावर येणारच नाही आणि धम्मापासून दूर राहतील. हे सर्वात मोठं नुकसान समाजाचं होईल. श्रद्धा बल हे धर्माच्या मार्गामधील प्रथम बल आहे. या बलाचा आपण अवश्य वापर केला पाहिजे. आपण खूप जरी देऊ शकलो नाही परंतु आपलं हृदय आपलं चित्त श्रद्धेने गदगद असेल. आपल्या चित्तामध्ये आपल्या चित्ताचा एकही असा कोना नसेल, एकही असा कॉर्नर नसेल जिथे बुद्धांच्या भिक्षूंच्या प्रती थोडी तरी अश्रद्धा उरलेली आहे. असा एकही कॉर्नर उरलेला नसेल, परिपूर्ण चित्त श्रद्धेने व्याप्त असेल. ते चित्त सदा प्रसन्न असते, प्रमुदित असते, आनंदित असते. अशा चित्ताला दुखापत होत नाही. असं चित्त सदा सुरक्षित असते. आणि म्हणून उपासक उपासिकांचंच नव्हे भिक्षू संघाचंही हे धन आपण उपासक उपासिकांनी संपादन केलं पाहिजे. आणि श्रद्धेच्या बाबतीत जर बोलायचं झाल्यास भिक्षूंनी सुद्धा भिक्खू संघाने सुद्धा थोडंसंही बोथट झालं किंवा डॅमेज झालं तर ती कपडे शिवायला पुनश्च वापरणे अत्यंत कठीण आहे. तिचा वापर करता येत नाही. त्याचप्रमाणे श्रद्धेचं ठोक थोडंसंही एखाद्या भिक्षूच्या वर्तनामुळे, एखाद्या उपासक उपासिकेच्या वर्तनामुळे जर टोक श्रद्धेचं थोडंसं जरी डॅमेज होत असेल तर मग एखाद्याची श्रद्धा जर कमी झाली तर त्याला जोडणे भयंकर कठीण असते. आणि म्हणून प्रत्येकाने, प्रत्येक भिक्षूंनी, प्रत्येक उपासक उपासिकांनी अत्यंत जागरूक राहून श्रद्धा कोणाचीही कुठेही कमी होणार नाही याकडे अत्यंत दक्षतेने लक्ष ठेवून आपल्या जीवनामध्ये जीवन जगण्याची गरज आहे. भिक्षूंना पण उपासक उपासिकांना आपलं छोटं वाईट सुद्धा बघू नये यासाठी भिक्खू लज्जापूर्ण असतो. त्याला लज्जा असते. बुद्धाने म्हटलेलं आहे हिरी असली पाहिजे. हिरी म्हणजे लज्जा असली पाहिजे. आपल्याला शरम वाटली पाहिजे काही चुकीचं करायला पाहिजे. शरम धारण करून आपण जीवन जगलं पाहिजे. शरम वाटायला पाहिजे काही करायला. तीच गोष्ट आपण करायला उत्साहित असलं पाहिजे ज्या गोष्टीने लोकांमध्ये श्रद्धा वाढेल, विश्वास वाढेल धर्माच्या प्रती, भिक्षूंच्या प्रती. या विषयाचा दुसरा पक्ष मी आपण सर्वांच्या पुढे ठेवू इच्छितो. आजच्या प्रसंगी जे आपण सर्वांना काम करुणानंदजी महादेव यांनी संपन्न केलं आणि एवढा मोठा प्रोग्राम उत्पन्न झाला. एवढा मोठा प्रोग्राम आपल्या पुढे अस्तित्वात दिसतो आहे. हे बघून आम्हा सर्व भिक्षूंच्या हृदयामध्ये एक प्रमुदित भावना, मुदिता भावना, एक आनंद उत्पन्न होण्याची गरज आहे. पण तरी पण काही असे अपवाद राहू शकतात की कोणाच्या मनात चुकी काढण्याची भावना राहू शकते. एखाद्या गावामध्ये, एखाद्या शहरामध्ये काही उपासकांच्या उपासिकांच्या संघटनेने एखादा धम्माचा कार्यक्रम करत असतात. तिथे
तिथे पण काही लोक त्यांचा विरोध म्हणून उभे राहत असतात. दुसऱ्याच्या कार्यामध्ये, दुसऱ्याच्या सफलतेमध्ये, दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपण आनंदित होणे, सुखी होणे, प्रसन्न पावणे, ह्या गोष्टीची मी बघतोय समाजामध्ये कमी आहे. अनेक संघटना एक दुसऱ्याच्या विरोधात आहेत, हे पण बघायला मिळालं. ह्या गोष्टी जर आपल्या समाजातून कमी झाल्या तर मला असं वाटतंय की मग आपल्याला रोखणारा, कारण बाहेरच्या रोखण्याला, आपल्या धम्मप्रसाराच्या कार्याला बाहेरचे लोक रोखू शकणार नाही आहे. जर काही तकलीफ होण्यासारखी परिस्थिती राहील तर आपल्याच मधले काही लोक आपल्याला रोखण्यास कारणीभूत ठरतील. आणि म्हणून विशेष रूपाने मैत्री धर्माचा विकास करणे, आपण सर्वांनी आपापले हृदय, आपापले चित्त पवित्र करणे, आणि पवित्र करणे याचा अर्थ आहे की तुम्ही कोणाचंही सुख आणि कोणाचाही आनंद, कोणाची उपलब्धी बघून दुःखी होणार. तुम्हाला वाटत असेल ही गोष्ट मी आम्ही नाही दुःखी हो, पण परिस्थिती समाजातील ही आहे. आपल्या सोबतचा शेजारी जरी असू द्या, त्याने मोठं घर बांधून द्या, त्याने आपल्या परिश्रमाने मोठं घर बांधलं, पण शेजारी माहिती काय बोलतात? शेजारी बोलतो कुठेतरी भ्रष्टाचार केला असेल म्हणून बनत आहे. याला सुख होत नाही, याचं काही त्याने घेतलं नाही, याचं काही त्याने बिघडवलं नाही, पण आतमध्ये जेलसी जो स्वभाव आहे, ईर्ष्याळू जो स्वभाव आहे, दुसऱ्याचं भलं आणि चांगलं पाहण्याचा जो स्वभाव नाही आपला, त्यामुळे प्रत्येक मनुष्य आतल्या आत दुःखी असतो आणि दुसऱ्याचं मोठेपण, दुसऱ्याची सफलता, दुसऱ्याचे चांगलेपणा बघून आपण खुश होत नाही, आनंदित होत नाही. म्हणून भगवान बुद्धांनी 4 ब्रह्मविहाराचा अभ्यास जर समाजामध्ये प्रस्थापित असेल, 4 ब्रह्मविहाराचा अभ्यास भिक्खू संघामध्ये प्रस्थापित असेल, भिक्खू संघ 4 ब्रह्मविहाराच्या अभ्यासाने परिपूर्ण असेल, तर भिक्खू संघाला सुद्धा, भिक्खू संघाच्या एकीला सुद्धा भविष्यामध्ये कोणी तोडू शकत नाही एवढी ताकद या 4 ब्रह्मविहाराच्या अभ्यासामध्ये आहे. पहिला ब्रह्मविहार करुणा ब्रह्मविहार, दुसरा ब्रह्मविहार मैत्री ब्रह्मविहार, तिसरा ब्रह्मविहार मुदिता ब्रह्मविहार, आणि चौथा ब्रह्मविहार उपेक्षा ब्रह्मविहार. या 4 गोष्टीने आपलं चित्त परिपूर्ण असलं पाहिजे. ज्याचं चित्त या 4 गोष्टीने परिपूर्ण नाही त्यांनी करण्याचा प्रयत्न करा. समाज बघा आणि भिक्खू संघ बघा. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्याला रोखणारा कोणी उरणार नाही. करुणा ब्रह्मविहार याचा अर्थ होतो दुसऱ्याचे दुःख बघून हृदय द्रवित होणे आणि दुसऱ्याचे दुःख बघितल्याबरोबर त्याचे दुःख दूर कसे व्हावे यासाठी चित्त द्रवित होऊन त्याच्यासाठी हातभार लावणे, हे झालं करुणा ब्रह्मविहार. मैत्री ब्रह्मविहार यामध्ये चित्त सदा सर्वदा एकच विचार करते की माझा कोणी दुश्मन नाही, कोणी माझा वैरी नाही, मी सर्वांवर मैत्री करतो, सर्व माझे मित्र आहे, कोणी माझा दुश्मन नाही, आणि त्यामुळे सर्वांचे मी मंगल चाहतो, कोणाचे मी वाईट चाहतो. सर्वांचे मंगल हो. आणि म्हणून दररोज झोपून उठल्यानंतर अवश्य आपल्या चेतनेला मैत्री ब्रह्मविहारामध्ये प्रस्थापित करून आपण आपल्या जीवनाची वाटचाल, दिवसभराची वाटचाल सुरू करण्याची गरज असते. मुदिता ब्रह्मविहार याचा अर्थ असा आहे महान संघ बनत असतो. आणि म्हणून आपण खुश राहणे शिकलो पाहिजे, दुसऱ्याचे सुख बघून आनंदित राहणे शिकलो पाहिजे. या गोष्टी आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहे. या गोष्टीने चित्त परिपूर्ण नसेल, करुणा, मैत्री, मुदिता, उपेक्षा या गोष्टीने तुमचं चित्त परिपूर्ण नाही, आणि तुम्ही जीवनामध्ये कोणती गोष्ट करायला निघाले
ती गोष्ट तुम्हाला फलदायी ठरू शकत नाही. इव्हन तुम्ही केलेलं पुण्यकर्मही अधिक फलदायी ठरत नाही. तुम्ही करत असलेलं दानही अधिक फलदायी ठरत नाही जर तुमचं चित्त 4 ब्रह्मविहारामध्ये प्रस्थापित नसेल तर. आणि म्हणून समाजातील लोकांनी या दिशेने प्रत्येकाने आपल्या स्वतःचं अवलोकन करावं. भिक्खू संघाने अवलोकन करावं, मी अवलोकन करावं, तुम्ही अवलोकन करावं की आपण कसे. आणि यालाच बुद्धाने काय म्हटलेलं आहे, अंतदीप भव. पहिले स्वतःला बघा, अवलोकन करा, स्वतःमध्ये असलेल्या दूषित गोष्टींचं निरसन करा, त्याला संपवा. आणि त्याला संपविल्यानंतर जे उरतं तो प्रकाश उरतो. अंधार संपला, उरला तो प्रकाश, आणि तेव्हा तुम्ही स्वयंप्रकाशित झाला, अंतदीप भव झाला. स्वतःचा तुम्ही दीपक बनले. आणि म्हणून प्रत्येकांना बुद्धांचा जो परम संदेश आहे, प्रत्येकांना अंतदीप भव बनायचं आहे. आणि अंतदीप भव याचा बनलेच पाहिजे. यासाठी तथागत बुद्धांनी स्पष्टपणे तुम्हाला डायरेक्शन दिल्या, निर्देश दिले की मी फक्त मार्गदाता आहे, मोक्षदाता आहे. तुमचं मी काही भलं करून देऊ शकत नाही. तुमचं भलं तुम्हाला करावं लागेल. मी भलं करू शकत नाही, मी फक्त मार्गदर्शन देऊ शकतो. आणि म्हणून तथागत बुद्धांचं हे मार्गदर्शन आपल्याला खऱ्या अर्थाने अंतदीप भव बनवित असते. आपण स्वयंप्रकाशित होत असतो. परंतु स्वयंप्रकाशित होण्याचा मार्ग, मला असं वाटते, बोधिसत्वाचा मार्ग, आपण आपल्या जीवनामध्ये 4 ब्रह्मविहाराचा मार्ग, दुःखमुक्तीच्या मार्गामधील महत्वपूर्ण सोपान, 4 ब्रह्मविहाराचे सोपान, या गोष्टीला आपण आपल्या जीवनामध्ये जपण्याची गरज आहे. आणि मला असं वाटते की जेव्हा आपले आपसी मतभेद संपतील, तुम्हाला वाटलं असेल की एवढं व्याख्यान एका गोष्टीवर देण्याची काय गरज आहे. याचं कारण मी स्पष्ट शेवट करतोय. याचं कारण असं आहे की तुमच्या परिसरात काय परिस्थिती आहे, कदाचित त्याच्याशी तुम्ही अवगत आहात. सर्व विद्वानांनी माझ्या या गोष्टीकडे लक्ष द्यावं. आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मी परिस्थितीला बघतो आहे. कधी कधी इव्हन लोकांच्या सुरू असलेल्या एकदम दूषित प्रक्रियेतून बाहेर व्हावं लागते, अशा परिस्थितीतून आम्ही आलेलो आहे. मला आता 35 वर्ष बुद्ध शासनामध्ये झाली. ही गोष्ट मी का सांगितली, याचं कारण हे आहे की तुम्ही चंद्रपूर जिल्ह्यातील, की तुमच्या औरंगाबाद जिल्ह्यातील, महाराष्ट्राच्या महत्वपूर्ण जिल्ह्यातील तुम्ही विहारांच्या परिस्थिती बघा. मॅक्झिमम विहारांमध्ये आपल्या लोकांचे झगडे आहेत. कोणाचं कोणासोबत पटत नाही. माझ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक विहार आहे, 5 मंजिला विहार आहे, 4 मंजिला विहार आहे. फार मोठा खर्च करून बनवलेलं विहार आहे. कोर्टामध्ये केसेस आहेत त्या लोकांच्या. विहारामध्ये एक वंदना होत नाही. एका ग्रुपची वंदना अलग होते, दुसऱ्या ग्रुपची वंदना अलग होते. पहिल्या ग्रुपनी जर थोडाही वंदनेकरता अधिक वेळ लावला, तत्क्षणी दुसरा ग्रुप ती पहिल्या ग्रुपची वंदना हुडकावून लावत असते. ह्या परिस्थिती आहे समाजात आपल्या. शेमफुल कंडिशन आहे काही ठिकाणी, लज्जास्पद कंडिशन आहे. या कंडिशन मधून आपल्याला बाहेर यावं लागेल. अनेक ठिकाणी अशा परिस्थिती उत्पन्न झाल्या. मी स्पष्टपणे ती गोष्ट विवादात्मक होईल यासाठी नाव घेऊन बोलत नाही की सरकारने परमपूज्य बाबासाहेबांच्या नावावर मोठे मोठे भवन बनवून देण्याचे, मोठ्या मोठ्या गोष्टी बनवून देण्याचं जेव्हा ठरवलं, तेव्हा त्याची बागडोर किंवा त्याचं संचालन कोणाच्या हातात असावं, तर बौद्ध लोकांच्या हातात असावं असं आपल्या लोकांचा आग्रह होता. परंतु एका ब्राह्मण व्यक्तीने
ही गोष्ट निरसन करण्यासाठी की या लोकांचे छोटे छोटे विहारही हे लोक बरोबर चालवत नाही, तर एवढी मोठी गोष्ट या लोकांच्या हातात दिल्यावर हे झगडे करणार नाही का, याचा मी प्रूफ देतो. आणि त्यांनी 50,000 केसेस आपल्या बुद्ध विहारांच्या आणि बौद्ध जनतेच्या कोर्टमध्ये चालू आहे की हे माझं की हे तुझं. एवढा विवादात्मक परिस्थितीमध्ये आपला समाज आहे. यामधून आपल्याला निघण्याची गरज आहे आणि यामधून निघण्यासाठी बुद्धाचा धम्मच आपल्याला या परिस्थितीतून काढू शकतो. आणि सर्वात मोठं नुकसान जर आपलं होणारी कोणती गोष्ट असेल तर आपण विवादात्मक परिस्थितीमध्ये सापडलेलो आहे. विवादग्रस्त परिस्थिती प्रत्येक ठिकाणी आपली झालेली आहे. या विवादग्रस्त परिस्थितीतून आपल्याला निघायचं आहे आणि विवादग्रस्त परिस्थितीतून निघण्यासाठी आपल्याला एक आणि एकच उपाय आहे, तो म्हणजे 4 ब्रह्मविहाराचा. आम्ही सर्वांवर प्रेम करू, सर्वांवर मैत्री करू, कोणी आमचा दुश्मन नाही. जो जो धम्म कार्य करायला पुढे येतो त्या प्रत्येकावर आमचं प्रेम असावं, मैत्री असावी. कोणीच कोणाचा विरोध करण्याची परिस्थिती उत्पन्न राहू नये समाजामध्ये. ही गोष्ट आपल्याला आपल्या समाजामध्ये निश्चितपणे प्रस्थापित करण्याची गरज उरलेली आहे. आणि ही गोष्ट आज मला मांडण्याची यासाठी गरज वाटली, एवढा मोठा सुंदर परिस्थिती प्रत्येक ठिकाणी तयार होत आहे आणि ती परिस्थिती नाश व्हायला, या पद्धतीच्या विवादात्मक परिस्थिती नाश करायला वेळ लागू दिला. म्हणून भविष्य आपलं चांगलं राहावं यासाठी माझ्या मनात असलेली उपाययोजना, माझ्या मनात असलेली खंत की भविष्यामध्ये समाजामधील तथागत बुद्धाच्या धर्माची प्रस्थापना सुरक्षित राहावी यासाठी विशेष रूपाने ही माझे विचार मी आपण सर्वांच्या पुढे मांडलेले आहे. आणि याच विचाराचा दुसरा एक पक्ष पुन्हा, तो पक्ष आपला नाही, धार्मिक नाही, परंतु ते सुद्धा एक आपली मोठी संपत्ती आहे. ती सुद्धा आपल्या जवळ असणे, परंतु जे बाबासाहेबांनी दिलेली मोठी संपत्ती आहे की आपण सर्वांनी एकीने संघटित असलं पाहिजे. आपली जोपर्यंत एकी राहणार नाही तोपर्यंत आपण संघटित राहणार नाही, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने कोणतंही क्षेत्र व्यवस्थित मजबूत करू शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांच्या काळामध्ये, बाबासाहेबांच्या परिश्रमाने, बुद्धाच्या धम्माला परंतु बाबासाहेबांनी संघटित पद्धतीने एक प्रस्थापना दिली, प्रस्थापित केला. त्याचबरोबर परंतु बाबासाहेबांनी राजकारण सुद्धा व्यवस्थित प्रस्थापित केलं. परंतु आज त्यामध्ये सुद्धा कोणत्या पद्धतीचे वातावरण तुमच्या पुढे आहे की आपण एक होतो आणि प्रत्येकाने अनेक होण्याचे मार्ग पत्करले आणि प्रत्येकाने एकीला अनेकामध्ये विभाजित केलं. आपल्या अनेक संघटना एका क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या अनेक संघटना निर्माण होऊ लागल्या. म्हणून आज परिस्थिती आपल्या पुढे ही आहे की आपल्याला अलग अलग होत चालणार नाही. आता अलग अलग जे होतो ते सारेचे सारे आपल्याला एक यावे लागेल. या दिशेने आपण सर्वांना विचार ठेवावा लागेल आणि आपल्या मनातील तो विचार सफल करण्यासाठी आपण सर्वांना आपल्या हृदयाला, आपल्या चेतनेला 4 ब्रह्मविहारामध्ये प्रस्थापित केल्याशिवाय आपण ही गोष्ट समाजामध्ये, आपल्या भारत देशामध्ये प्रस्थापित करू शकत नाही. तर याप्रमाणे भविष्य आपलं सुंदर कसं होईल आणि भविष्य आपलं सुंदर होण्यासाठी ज्या बाधा आहेत त्या बाधा आपल्याला कशा रोखू शकतात, त्याच्यातून आपल्याला निघण्यासाठी काय आपण उपाययोजना केली पाहिजे, या गोष्टी विशेष रूपाने आपण सर्वांच्या पुढे मी मांडण्याचा प्रयत्न केला. मी विपश्यना शिकवण्याच्या कार्यामध्ये विशेष रूपाने माझं कार्य राहिलेलं आहे. परंतु जेव्हा आपण सूक्ष्मतेने एखाद्या गोष्टीचं संशोधन करतो तेव्हा आपल्याला स्पष्ट होते की आंतरिक विकासासोबतच विपश्यना आपल्याला आंतरिक विकास करून देत असते. हा आंतरिक विकास आपला समाजाच्या विकासासाठी,
समाजाच्या संघटनेसाठी उपयोगात आला पाहिजे आणि म्हणून समाज हितासाठी ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची होती. माझ्या मते ती आपण सर्वांच्या पुढे मांडली. आपण सर्व उपासक उपासिका परमश्रद्धेय भक्ती संघ 4 ब्रह्मविहारामध्ये प्रस्थापित हो. प्रत्येकाचे हृदय 4 ब्रह्मविहाराने परिपूर्ण हो. प्रत्येकाचे हृदय, प्रत्येकाची चेतना 4 ब्रह्मविहाराने परिपूर्ण हो. सर्व उपासक उपासिका दुःखातून मुक्त होत आणि सर्वांना सुखाचा आणि समृद्धीचा, शांतीचा, बुद्धांच्या मार्गाचा अनुभूती प्राप्त हो, अशी मी आपण सर्वांच्या प्रति मंगलकामना करतोय आणि आशीर्वाद करून माझी धर्मदेशना पूर्ण करतोय. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम. साधु साधु साधु. धन्यवाद. पूज्य दत्ता सुमन म्हणजे महादेव अत्यंत कमी वेळामध्ये सुंदर असे गंभीर. भगवंताचं वचन आहे, 8 लोक धर्म कुणाला चुकले नाही. आम्हालाही त्या अभ्यासात आलेले आहेत. जिथे सुख आहे तिथे दुःख आहे, जिथे यश आहे तिथे अपयशही आहे, जिथे लाभ आहे तिथे अलाभ म्हणजे नुकसानही आहे, आणि जिथे प्रशंसा आहे तिथे निंदाही आहे. आम्ही पण त्याला अपवाद नाही, तुम्ही नाही. परंतु धर्माचं कार्य करत असताना मी नेहमी सांगतो, व्यवहारामधल्या काही म्हणी मी बोलून दाखवत असतो. गाव खेड्यात आपला जन्म झाला, आपण काही विद्वान नाही. तुम्ही नाही विद्वान बापा, तुमच्यासारखं तर कोणीच नाही. वरचे पण तुम्ही पण दगड त्याच झाडाला मारल्या जातात ज्याला फळं लागतात. ज्या झाडाला फळच नाही त्याला कोणी दगड मारेल का? मारेल? बिलकुल नाही. आणि त्यामुळे काम करताना बरेच त्रास, चढ उतार जीवनामध्ये होत असतात. काही लोक प्रशंसा करतात तर काही लोक निंदाही करतात. आमच्या पूजनीय सुमन मंडोजी महास्थवीर भंतेजींनी अत्यंत सुंदर, मला वाटतं त्यांनी जो उपदेश केला, भिक्षू संघामध्ये ते ज्येष्ठ आहेत, आमच्यापेक्षा खूप सिनियर आहेत. भिक्षू संघाचाही त्यांचा चांगला अभ्यास आहे आणि समाजाचाही चांगला अभ्यास आहे. समाज मनाचाही चांगला अभ्यास आहे आणि चिवटधारींच्याही स्वभावाचा चांगला अभ्यास आहे. म्हणून भंतेजी जे बोलले ईर्षेबद्दल किंवा कुणाच्या दुःखामध्ये आनंद मानणे किंवा कुणाच्या सुखात दुःख मानणे, ह्या प्रवृत्ती असतात बघा. जे लोक आमच्या व्हॉट्सअपला जुडलेले आहेत त्यांना दिसत असेल, आम्ही एक लिहिलेलं आहे. तुमच्या मनावर अवलंबून आहे. आपलं जे मन आहे त्या मनावर आपला स्वभाव तयार होतो. मग कोणावर जळायचं, कोणाची ईर्ष्या करायची, कुणाची बदनामी करायची, कुणाची पाय खेचाखेची करायची, कुणाला अडथळा निर्माण करायचा, कोणी किती वाईट कसं आहे ते पुन्हा पुन्हा सांगायचं. आम्ही त्या मताचे नाही. भगवंताचं वचन आहे, जग आंधळं नाही, जग वेडं नाही. जगालाही डोळे आणि जगालाही बुद्धी आहे. आणि त्यामुळे कोणी कोणाला वाईट म्हणत असेल आणि कोणी कोणाला चांगलं म्हणत असेल त्याचा काही फरक पडत नाही. परंतु भगवंताने सांगितलं, आपण माणसं तोडणारे आहोत की माणसं जोडणारे आहोत, हे प्रत्येकाने स्वतःला तपासलं पाहिजे. मग ते चिवधारी असो की तुमच्यात बसलेले उपासक असो, जर माणसं जोडणारे असतील आपण तरच भगवान बुद्धाचे अनुयायी आहोत. माणसं तोडणारे आपण असेल तर बिलकुल आपण भगवान बुद्धाचे अनुयायी होऊ शकत नाही. अंगुलीमालाला भगवान बुद्ध थोडासाच उपदेश करतात आणि सांगतात की हे अहिंसका, भांडणं, बोलणं, निंदा करणं, चुगली करणं, लोकांना मारणं, लोकांचा खून करणं, बोट कापणं फार सोपं आहे. पण कुणाचं कौतुक करणं, कुणाला चांगलं म्हणणं, कुणाला जीवदान देणं, प्रेम करणं, आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण करणं म्हणजे माणसं जोडणं हे फार कठीण आहे. आणि हे कठीण काम ज्यांना जमेल तेच भगवान बुद्धाचे अनुयायी आहेत. आणि त्यामुळे आपल्या ग्रेट हॅपीनेसच्या माध्यमातून
आपण हे कार्य करतोय. 20 वर्ष पूर्ण झाले बघा उपसंपदेला. आमचा आनंद गगनात मावेना. कारण तुम्ही पाहत असाल भरपूर दिवसांपासून बघा, जेव्हा महाथेरो शब्द माझ्या तोंडामध्ये येऊ लागला तेव्हा उकळीच फुटू लागली. मला अगोदर वाटलं बाबा माझे बटन दबते का काय, बटन दबते का काय. कारण पाहिलं बघा चिवरामध्ये बरेच पूजनीय भंतेजी कोणी थेरो होण्याच्या अर्धा महिना म्हणजे काही दिवस अगोदर, कोणी महाथेरो होण्याच्या काही दिवस अगोदर बिचारांना मृत्यू आला. परंतु आम्हालाही वाटत होतं बा हे काम करता करता आमचं बटन दबते का काय, पण नाही दबलं. आमचा विजय झाला आणि आम्ही महाथेरो झालो. भिक्खू संघातील ही ज्येष्ठता आम्हाला प्राप्त झाल्याचा आनंद आहे. खरं पाहिलं तर कोणी ग्रहस्थ असो, उपासक असो, श्राम्य असो, भिक्खू असो, थेरो असो, महाथेरो असो, तो चांगला आहे असं तेव्हाच आपण म्हणू शकतो जेव्हा त्याचं आचरण चांगलं आहे. भगवंताचा धम्म आचरणावर अवलंबून आहे. म्हणून कोणी महाथेरो झालं काय, अजून कोण काय काय झालं काय, आणि मोठे विहार बांधले काय, आणि तुम्ही लय मोठे निस्मार खान झाले काय, हे फारसं महत्वाचं नाही. आपला स्वभाव कसा आहे, आपण समाजाच्या कामी पडतो की नाही, आपण बाबासाहेबांच्या चळवळीला योगदान देतोय की नाही, आपण धर्माचं आचरण करतो की नाही, ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे आणि ती जमायला पाहिजे. आणि म्हणून बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे कार्य करीत आहे. आता सध्या आपल्या चॅनलवरून द ग्रेट हॅपीनेस वरून हा संपूर्ण प्रोग्राम लाईव्ह सुरू आहे. तुमच्याकडे मोबाईल तर असतीलच बाबासाहेबांना दिलेले, अँड्रॉइड, स्मार्ट, सफरचंद, आयफोन, अजून कोणकोणते, तर जरा युट्यूब मध्ये जा. ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी सर्च वरती जा, द ग्रेट हॅपीनेस सर्च करा आणि तिथे सबस्क्राईबचं बटन दिसेल, त्याला सबस्क्राईब करा आणि धम्माच्या प्रचारासाठी सहकार्य करा. ही एक सूचना तुम्हाला देतो आहे. कारण खरंच माझंही मन भरून येतो बघा, एवढा मोठा कार्यक्रम. भंतेजी आता बसले होते माझ्या बाजूला, ते म्हणाले मलाही फार आनंद होत आहे. कारण एवढा मोठा एक पंखे कुठं आपल्या कार्यक्रमात असतात का हो. ते म्हणजे एवढे मोठमोठे कूलर आणि हे असा एवढा मोठा साऊंड कुठं आपल्या कार्यक्रमात असते का. कोणाचं पाठबळ असेल तर बस समजू शकतो आपण, पण इथं पाठबळ कोणाचं आहे हे जर विचाराल तर बिचाऱ्या श्रद्धावंत समाजाचं पाठबळ आहे. म्हणून आता मला तिकडे गेलो मी भिक्खू संघाची माफी मागतो. भंतेजी बोलत असताना किंवा भिक्षू इथे बसलेले असताना मला उपासक बोलत होते. काहींच्या गाड्या आहेत, काहींना निघून जायचं, कोणी छत्तीसगडवरून आलेलं आहे, कोणी राजस्थानवरून आलेलं आहे, कोणी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातून, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात मधून आलेले आहे. अख्खा विदर्भ आज इथे आहे, अख्खा मराठवाडा इथे आहे, अख्खा खानदेश इथे आहे, अख्खा पश्चिम महाराष्ट्र इथे आहे, मुंबई, पुणे आणि नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, नांदेड, जालना, परभणी, हैदराबाद आणि इकडे लातूर, उस्मानाबाद, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली येथूनही उपासक आले बघा. एकदा त्या सगळ्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. ही धम्माची क्रांती आहे. हे फक्त करुणानंद भंतेजी करत आहे असं नाही आहे, पण सांगतोय तुम्हाला हे भिक्खू संघाचं योगदान आहे. आणि पूजनीय भिक्खू संघ धम्माची धुरा सांभाळत हे अव्याहतपणे काम करतो आहे, ही त्याची फलश्रुती आहे. आणि म्हणून एवढा लांबून लांबून लोक आले बघा. रात्री आम्ही इथे होतो आणि मला वाटत होतं बा रात्रीच कार्यक्रम आहे का. एवढी तोबा गर्दी बघा, प्रचंड सक्तीच्या सक्ती येत होते. मी म्हटलं बघा मी काय चैत्यभूमीला आहे का दीक्षाभूमीवर आहे का अजून कुठे आहे. एवढी तुफान गर्दी लोक रात्री केली बघा. कोणी हॉट या भंतेजी नागसेन वनाच्या जवळ जेवढे हॉटेल्स आहेत, 2 स्टार 3 स्टार जे कुठले, एकही हॉटेल एकही बुकिंग खाली नाही. सारे हॉटेल अगोदर बुकिंग झाले बघा ऍडव्हान्स. म्हणजे एवढे लोक लांबून आले आणि एवढी मेहनत घेतली लोकांनी. मला काहीही करू दिलं नाही. एकदा जेवढे धम्मसेवक धम्मसेविका आहेत त्यांच्यासाठी प्रचंड टाळ्या वाजवल्या पाहिजे. आपण एकदम निस्वार्थपणे त्यांनी जय्यत तयारी केली बघा. हे रांगोळी काय काढली कोण, ते तिकडचं डेकोरेशन केलं, हे सगळं तुम्ही म्हणाल तर धम्मसेवक सेविकांनी केलं. सुंदर प्रकारे आपल्या वाळूच्या आमच्या नितीन भाऊ शेजूरने 50
ते त्यांचे लेझिम पथकातली मुलं मुली आणले आणि एवढा सुंदर नजारा होता सकाळी रॅलीतला की बापा आनंद गगनात मावत नव्हता. आमचे पूजनीय भंतीजी रथात बसले होते, आम्ही पायी चालत होतो आणि लोक असे एवढे मोठ्या गर्दीत होते. तर हा एक धम्माचा आनंद आहे, ही धम्माची ऊर्जा आहे आणि त्यामुळे हे सातत्य जर चाललं तर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण होण्यासाठी कदापिही वेळ लागणार नाही ह्याची मला शाश्वती आणि खात्री आहे. याच्यामध्ये सर्वात मोठं योगदान जर कोणाचं असेल, आज मी फेसबुक पहा, इंस्टाग्राम पहा, व्हॉट्सअप पहा, युट्यूब पहा, जिकडे तिकडे बुद्धाच्या धम्माच्या पोस्ट व्हिडिओ शेअर होत आहे. मी नेहमीच सांगतो तुम्हाला आणि आजही सांगेल, एकदा युट्यूबच्या मालकासाठी, फेसबुकच्या मालकासाठी, इंस्टाग्रामच्या मालकासाठी प्रचंड टाळ्या वाजविल्या पाहिजे. कारण आपल्याकडे आपला इलेक्ट्रॉनिक मीडिया नाही आहे, आपला प्रिंट मीडिया नाही आहे. हवा कसा आज सोशल मीडियाच्या माध्यमातून ही जी धम्मक्रांती होती आहे, ही धम्मक्रांती आपल्याला ऊर्जा देणारी आहे आणि त्यामुळे बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला कार्यक्रम याच मिलिंदच्या भूमीवरती व्हावा. जिथे तुम्ही बसलात ही जागा बाबासाहेब आंबेडकरांची जागा. जिथे हा कार्यक्रम होतोय, जिथे तुम्ही जेवण करताय, जिथून तुम्ही धम्मदेशना श्रवण करताय, ज्या बोधिवृक्षाखाली तुम्ही बसून परित्राणाचं श्रवण केलाय, या भूमीला महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागसेन वन हे नाव हेतू पुरस्कार दिलेलं आहे. आणि हे जे मिलिंद महाविद्यालय आहे, त्या महाविद्यालयामध्ये आम्ही शिकलो, त्या मिलिंद महाविद्यालयाला सुद्धा मिलिंद महाविद्यालय हे नामाभिधान बाबासाहेबांमुळे प्राप्त झालं. ते सुद्धा हेतू पुरस्कार बाबासाहेबांनी दिलं. आणि आम्ही पण यावर्षी 20व्या वर्षावासाचं अधिष्ठान होतं बाबा, आणि या अधिष्ठानाच्या द्वारे महादेव होणार होतो. आम्ही विचार केला, मैत्री विहारातील उपासक उपासिकांनी आग्रह केला, म्हणते हा 20व्या वर्षावास आहे, तुम्ही मैत्री विहारातच करा. मग मी विचार केला, चिंतन केलं, कुठल्या ग्रंथावरती मी धम्मदेशना दिली पाहिजे. तेव्हा मिलिंद प्रश्न हा जो बौद्ध साहित्यातील अनुपिटकातील अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये इथे जे बाबासाहेबांनी बोर्डवरती लिहिलं, तुम्ही वाचलं असेल, बाबासाहेबांनी इथं भाषण देताना सांगितलं, या नागसेन वन परिसरातील विद्यार्थी हा राजा मिलिंदासारखा व्हावा आणि शिक्षक, गुरु, प्राध्यापक तो भिक्खून नागसेनासारखा व्हावा. हे माझ्या जेव्हा कर्णपटलावरती पडलं, जेव्हा माझ्या डोक्यामध्ये बसलं, तेव्हा मी विचार केला की या महाविद्यालयामुळे औरंगाबादला आलो आणि इथे आल्यानंतर अभ्यास करताना मिलिंद राजाच्या 19 विद्या बघा. तुम्हाला ज्यांना कोणाला माहिती घ्यायची असेल की 19 विद्या कोणत्या होत्या मिलिंद राजा त्यामध्ये पारंगत होता, तर आपल्या ग्रेट हॅपीनेस चॅनलवरती त्याचा एक एपिसोड करून माझ्या अल्पबुद्धीच्या द्वारे मी 19 विद्या समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्याही मध्ये महत्वाचं जर मला काही वाटलं मिलिंद प्रश्नामध्ये, खरं तर खूप वेळेस वाचला पण समजला नाही, कारण त्याच्यात अभिधम्म पिटक आहे. जो समाजामध्ये ज्या प्रश्नाबद्दल संभ्रमता आहे ती म्हणजे बुद्ध धम्मात पुनर्जन्म आहे की नाही. आता जर समजा तुम्ही ऐकलं असेल तर ती गोष्ट वेगळी, बाबा तुमचं एक मत बनेल, पण जे इकडे येत नाही त्या गावचे नसतात त्यांना जर कधी म्हटलं की भगवान बुद्धांनी पुनर्जन्म सांगितलाय, हे कोणत्या तरी संघटनेचे बंदी आहे, म्हणजे पुनर्जन्म कुठं आपल्या असते का. तर या ग्रंथाच्या माध्यमातून पूजनीय भंतेजी आम्ही मिलिंद प्रश्नाच्या माध्यमातून बुद्ध धम्मात पुनर्जन्म कोणाचा होतो आणि कोणाचा होत नाही याचं विश्लेषण करून भगवान बुद्धाचं तत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला बघा. आणि त्याची प्रसिद्धी आम्हाला आली समाजामधून. भंतेजी आमच्या मनातले डाऊट होता, संशय होता की हे असं काही नाही आहे वगैरे वगैरे. तर आता आमचा डाऊट क्लिअर झाला आणि बुद्ध धम्माचं तत्वज्ञान थोडं का होईना आम्हाला ते समजायला लागलं. असं जेव्हा लोक म्हणत आहेत आणि विशेष म्हणजे इतर समाजाचे लोक जेव्हा प्रतिक्रिया देतात तेव्हा मात्र अभिमानाने ऊर भरून येतो आणि असं वाटते कुठंतरी आपलं काम चांगलं सुरू आहे. आणि त्यामुळे तुम्ही समाज मायबाप आहात, तुम्ही आपला होऊ घातलेला जो प्रोजेक्ट आहे द ग्रेट हॅपीनेस टॉवर
रोझाबाग परिसरामध्ये N12 हडको परिसर आहे, दिल्ली गेट हर्सुल रोड आहे, मुख्य रस्ता आहे, तिथे 4 माळ्याची बिल्डिंगचा प्लॅन तुम्ही पाहिलेला आहे. तुमच्या कानातून तो साकार होणार आहे आणि त्यामुळे व्यक्तिगत आपण कोणाकडेही काहीही मागणी करत नाही. पर्सनली व्हॉट्सअप सार्वजनिक आहे आणि त्यामुळे स्टेटसला फक्त स्कॅनर वगैरे किंवा अकाउंट नंबर वगैरे ठेवत असतो आपण. आता मात्र तुम्हाला जाहीरपणे सांगतो, यापूर्वी पण सांगत होतो का हा जो डब्बा आहे, डब्बा माहिती, डब्बा म्हणजे समाजाने दिलेला जो डब्बा आहे, तो डब्बा हा बंद करणार आहे. कारण हे लय डेंजर आहे, याचे लय अनुभव येऊ लागले आहे. कारण एक तर लोक बिचारे म्हणते एवढे फोन करतो उचलतच नाही, करून तुम्हाला मेसेज केला होता 1 महिन्यापूर्वी, पाहिला की नाही बाबा, तेच कराव की ध्यान कराव, तेच कराव का अभ्यास कराव, तेच कराव का धम्माचा प्रचार प्रसार कराव, हा प्रश्न व्यक्तिगत लेवलवरती आम्हाला म्हणजे थोडासा खटकत होता आणि त्यामुळे हे डब्बा बंद होईल आपला, हे जाहीरपणे तुम्हाला सांगतो. पण त्याच नंबरवरती आपलं गुगल पे, फोन पे सुरू राहील, क्योंकि उसके बगैर तो काम नहीं बनेगा. धम्माचा प्रचार प्रसार करायचा असेल तर त्याच्या बगैर होईल का? भगवंताचा काळ नाही बघा. आता तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही एवढ्या लांबून जे आलात तर धम्म दौरे सतत असतात बघा. डॉक्टरांनी सांगितलं कमरेचा प्रॉब्लेम आला तर तुम्ही काही आता गाडीत जास्त वेळ बसू नका, प्रवास जास्त करू नका, बसूनही जास्त वेळ राहू नका. परंतु हमने तो तय किया है, जिएंगे तो बाबा साहब के लिए और मरेंगे भी तो बाबा साहब के लिए. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत, शेवटचा श्वास असेपर्यंत कोणी वंदो अथवा निंदो, पण काम करणं सोडणार नाही. कारण आमच्या समोर हे आदर्श आहेत बघा. हे बघा, याची कंबर दुखू लागली, लुटली बघा. बिचाऱ्यांचं एवढं वय झालं ना, हे पहा, त्यांचे कामातून गेले तरी पण काम सुरूच आहे. स्मरणशक्ती कमी होत आहे म्हातारपणामुळे, तरी काम सुरूच आहे बघा. असे पूज्य भिक्षू संघ आमचे धर्मसेवक भंतेजी, ज्यांच्या शाळेमध्ये आम्ही होतो, भारतीय बौद्ध ज्ञान अलंकार शिक्षण संस्था मुळावर, त्यांचे गुडघे हा भयंकर त्रास होता. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी गेलो होतो. अर्धा तासही बसता येत नाही. 83 वर्ष वय आहे बघा भंतेजींचं. आपल्या मोठ्या भंतेजींचं, धर्मसेवक भंतेजींचं मुळावेला राहतात. गावामध्ये खेड्यामध्ये शाळा आहे, शांतीनगर परिसर निर्माण केला. या स्टेजवर बसलेले आणि इथे नसलेले असंख्य भिक्खू बाबासाहेबांच्या चळवळीला दान देण्यासाठी पूजनीय धर्मसेवक भंतेजी, पूजनीय खेमधमो भंतेजी, पूजनीय उपमुक्त डॉक्टर भंतेजी, पूजनीय विशुद्धानंद बोधी भंतेजी असतील, या सगळ्या भिक्खूंनी महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्याही बाहेरच्या यांनी भिक्खू प्रसवले. चिवराला प्रसवते असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे या मोठ्या भिक्षूंसाठी एकदा आपण प्रचंड टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक केलं पाहिजे. कदाचित यांच्या सहवासात आम्ही गेलो नसतो. शेवटचा पॉईंट सांगतो तुम्हाला. आता मी तिकडे बसलो होतो तर ते भक्तीजी तुम्ही बोलणार आहे की नाही, तुम्ही प्रवचन देणार आहे म्हणून भिक्षू संघाची माफी मागतो मी. शेवटचा पॉईंट, भगवान बुद्ध म्हणाले बघा, असेवनाच बालानं. आमची धर्मदेशना रेकॉर्डिंग केली. आमच्या सचिन भाऊ दाभाडे, राहुल भाऊ थोरा फोटोग्राफर्स आहेत, त्यांनी रेकॉर्डिंग केली. या स्क्रीनवरती आता 1-2 धर्मदेशना झाल्यावर ती लावणार आहेत. आमची मुलाखत घेतली त्यांनी. भंतेजी कशाला झाले, कसे काय झाले, मायबापानं परवानगी कशी काय दिली, आणि हे महाथोराचा प्रवास कसा काय झाला, कोणकोणते अनुभव आले, चांगले आले, वाईट आले का, कोणकोणते आले, हे सगळं त्याच्यामध्ये मुलाखतीमध्ये आहे. प्रश्न विचारले त्यांनी आणि त्यांना उत्तरे दिलेली आहे. धर्मदेशना होईल तर भगवंताने सांगितलं, असेवनाच बालानं पंडितांच सेवना, पूजाच पूजनीयानं येतं मंगलमुत्तमं. हे भगवंताचं वचन आहे. मूर्खांची संगती करू नका. तुम्ही आम्ही कोणी कोणाची संगती करू नका, मूर्खाची संगती करू नका. शहाण्या म्हणजे शुद्ध लोकांची, पंडित लोकांची संगती करा. आता हे शहाणे मूर्ख कोण? बाबा तुम्हाला काय सांगू मी, तुम्हाला माहिती आहे चांगल्या प्रकारे, पण सांगतो ही संगत लाभली आम्हाला बघा.
इथे राहत असताना हे मोठमोठे भिक्खू, शाळेमध्ये असताना मोठमोठे भिक्षू असतील किंवा महाराष्ट्रातले असंख्य भिक्खू आहेत की ज्यांच्या सहवासात राहिल्यामुळे हे भिक्खू जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली. बाबा घरी जाऊ नये, कारण घरी गेलं की बाल्याची माय 10 खोली आणि माय बाबा म्हणते सगळे गेले. गाडी घ्यायची म्हणते, घर बनवायचं म्हणते, अजून काय काय करायचं म्हणते, हे करता करताच बटन दबते. राहिलं म्हणते आता आपलं करायचं काय होते ते. आम्हाला मात्र तसा पश्चाताप बिलकुलच होणार नाही बाबा, सुटका करून घेतली आम्ही. आणि त्यामुळे कोणी भिक्षू संग्रह इथे आहे. आता थोड्या वेळानंतर सायंकाळी धम्मपदावर आधारित एक संगीत मैफल आहे. अत्यंत सुंदर धम्मपदाच्या गाथा संगीतबद्ध केल्या बघा प्राध्यापक संजय मोहोळ सरांनी. आणि आपले लोक तर कलावंत आहेतच त्याच्यामध्ये, पण इतर समाजाचे ब्राह्मण, मराठा समाजातले सुद्धा कलावंत आहेत. तुम्ही सायंकाळचं म्हणजे आता हे झाल्यानंतरचा जो धम्मपदावर आधारित कार्यक्रम पाहाल तर तुम्ही अविस्मरणीय तो कार्यक्रम तुमच्यासाठी राहील. आणि म्हणून हेतुपुरस्सर तो कार्यक्रम ठेवला बघा. आता 2-4 भिक्षूंच्या धम्मदेसना होती, नंतर संघदान राखीव ठेवलं. भक्तू संघाची माफी मागतो हो बाबा, संघदान राखीव ठेवलं, आम्हाला काही अनुभव येत नाही त्याचे, म्हणून राखीव ठेवलं. तर भिक्खू संघाची धर्मदेसना होईल. आमच्यामध्ये उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू विशुद्धानंद बोधीजी महास्थवीर भंतेजी बोलणार नव्हते, पण भंतेजीला म्हणाले तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा आम्हाला द्याव्यात अशी भंतेजीला मी विनंती केली. तर भंतेजी आम्हाला शुभेच्छा देतील आणि आशीर्वाद देतील. साधू साधू सैनिक हो भीमाचे, भीमराव आठवारे, सरांगड्या निशाणाखाली सर्वांनी एक होणारे. ह्या आठवणी आपल्या सर्व उपासकांना एका ठिकाणी बसवण्याचं काम आदरणीय ग्रंथ तरुण या ठिकाणी केलं.